शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पूल आणि एक धाव. गुड शॉट. गोलंदाज येतो यश. पहिल्या चेंडूवर 2 धावा. 2 धावांनी खातं उघडले फलंदाज कुलदीपने संघाचं आणि स्वतः सुद्धा. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. जाऊन तुम्हाला यूट्यूबला सर्च करायचं आहे ट्रिपल एस लाईव्ह. सबस्क्राईब सुद्धा करू शकता तुम्ही हे चॅनल. हो, चांगला चेंडू आहे. अपील स्ट्रॉंग होते LBW साठी. पण मग अशी म्हटलं की स्पर्धेमध्ये LBWच्या साठी अपीलसाठी कुठल्या प्रकारचा पंचांकडून रिप्लाय नाही आहे. थोडक्यात LBWचं दुकान या स्पर्धेमध्ये बंद आहे. डॉट डिलिव्हरी. नेक्स्ट बॉल फ्रॉम यश. विकेट. ऑन साईडला प्लेस केलाय. धावून एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होता पण नकार दिलाय. गुड डिसिजन, गुड डिसिजन. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. योद्धाज वर्सेस मातोश्री यांच्यामध्ये फाईट सुरू आहे. लीग मधला शेवटचा सामना. एकमेव संघ आतापर्यंत उपांत्यपर्यंत आपलं स्थान पक्क करतोय तो म्हणजेच देवश्री फायटर्स. चांगला फटका आहे. 1 धावेचा प्रयत्न एकदा तिथे कंप्लीट होते. ती फलंदाज कुलदीप कडून. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धाव फलकावर 3. गणेश गली बिग बॅश क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. पहिलं पर्व आहे क्रिकेट स्पर्धेचं. पहिल्याच पर्वामध्ये खूप मोठी अचीवमेंट या सर्व खेळाडूंची, आयोजकांची.
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज महेश. सामना लवकरात लवकर सुरू करा, वेळ घेऊ नका, भरपूर वेळ जातोय या सामन्यामध्ये. महेश राऊंड विकेट. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, दबाव, वाईट डिलिव्हरी. घणाघाती फलंदाजी केली कुलदीपने. तो फक्त नावाचा कुलदीप नाही आहे, या संघाचा तो कुलदीपक आहे. गणेश गल्ली योद्धास. मॅग्निफिसंट बॅटिंग. ओ व्हॉट अ शॉट अगेन. पण 2 धावा. एलिव्हेशन आणि डायव्हर्जन थोडंसं पाहायला मिळत नाही मध्ये. 2 धावा मिळतात त्या फलंदाज कुलदीपला. धावसंख्या 24. 24 धावा धावफलकावर. त्याच एनर्जीने हा संघ उतरला. गणेश गल्ली योद्धाज. चेंडू उंच गेलाय पण 2 पेक्षा जास्त काहीच नाहीये. 2 धावा दिल्या चेंडूवर. धावसंख्या 26. 26 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच राऊंड विकेट. चांगला फटका कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आणि झेल. फलंदाज बाद. वापरली होती मागच्या सामन्यात सुद्धा. असं आपण बघितलं की थोडासा स्टेप आउट झाला होता, वरच्या भागात चेंडू लागला आणि झेल उडाला होता कुलदीपचा. आणि इथे सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळतं ॲज इट इज. (26) ऑन स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावर. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक मयांक. फुलटॉस आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. शुभम बांदल. मॅरिड वर्सेस अनमॅरिड जो सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे दोन्ही संघांनी रिपोर्ट करा अमय लोके याच्याकडे. दोन्ही संघांनी 2 षटकांकडे धावसंख्या आपण बघतोय. एकूण अंकी जरी धावफलकावर 26 धावा 26. मयांक इज अ न्यू बॅट्समन मैदानावर 3ऱ्या क्रमांकावर. अनमॅरिड जो संघ आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे, दोन्ही संघाचे खेळाडू रिपोर्ट करा व्यासपीठावर अमय लोके यांच्याकडे. 2 षटकांकडे 26 धावा. क्रॉस बॅटेड शॉट. गोलंदाज निखिल. निखिल राऊंड विकेट. थोडासा खाली होता चेंडू, ऑनसाइडला प्लेस केलाय. 2 धावेसाठी हा फटका. फलंदाज राजच्या बॅटमधून आणि धावसंख्या 30 धावा धावफलकावर. 30 ऑन स्कोर कार्ड. तीस धावा अंकित झाले धावफलकावर. 30 ऑन स्कोर कार्ड. आपण पाहतोय चांगली बॅटिंग सुरू मैदानावर. कुलदीपने चांगलं प्लॅटफॉर्म सेट केलाय, पाया रचलाय मैदानावर आणि त्याच्यावर मात्र बाकीचे फलंदाज कळस चढवत आहेत. यामध्ये आपण बघतोय राजच्या बॅटमध्ये आतापर्यंत 3 चेंडू झाले ते 6 धावा. आणि त्याचबरोबर मयांक आला मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू त्याने हाताळलाय. धावसंख्या अंकित झाली नाहीये. त्याला खातं उघडण्याचं बाकी आहे. धावसंख्या 30 धावा. षटक क्रमांक 3रा मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ 30 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. शॉर्ट ऑफ लेन, जास्त बाउन्स, सरशीत निघून जातो चेंडू आणि सरप्राईज करून गेला चेंडू. तो स्ट्राईक एंडला फलंदाज राजला. येस, 1 बाउन्सचा कॉल देऊ शकतात गोलंदाज पंच हेच सांगत असताना.
खेळाडूच्या डोक्यावरून तर चेंडू निघून गेला नाहीये. 1 फॉर द ओव्हर. 1 फॉर द ओव्हरचा कॉल दिला गोलंदाजाला. वैभव पाटकर जरा कॉमेंट्री बॉक्स जवळ आपण यायचं आहे. वैभव पाटकर 1 फॉर द ओव्हरचा कॉल दिलाय निखिलला. फुलटॉस चेंडू लिडिंग एज. बघायचंय कशा प्रकारे कॉन्सन्ट्रेट करणार आणि स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. चला वैभव पाटकर जरा कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे आणि इथे मात्र बिग विकेट. मॅम बॅक टू द पवेलियन. दहा 10.66ची गती राखली आहे आणि स्वतः संघ मालक बॅटिंगसाठी स्वप्नील परब. स्वप्नील परबसाठी पारितोषिक आले अभिषेक शिवलेकर यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज. आणि अनिकेत सिंग यांच्याकडून एक पारितोषिक आलंय 100 रुपये प्रत्येक षटकाराला. गोलंदाजी मार्कवर प्रसाद. धावसंख्या 32 आहे 3 षटकाखेर. प्रसाद मुणगेकर. हो चांगला चेंडू. सुपर डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप. पूर्णपणे डॉमिनेट करून गेला चेंडू. शंभू ऑन स्ट्राईक. वैभव पाटकर लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ आपण या. ओ चांगला फटका आहे शंभूच्या बॅट मधून आणि काय सेफ अँड व्हॉट अ कॅच. आणि मध्ये कॅप्टन झेल टिपलाय फ्रॉम निखिल. रिले कॅच. टाळ्यांचा गजर तर व्हायलाच पाहिजे या कॅच साठी. मॅग्निफिसंट कॅच. अप्रतिम झेल आणि एक मोठी विकेट. शंभू बॅक टू द पवेलियन. नॉन स्ट्रायकिंग एंडला अतुल येतोय. अतुल कांदळगावकर. 201 रुपयाचं पारितोषिक. चांगला फटका आहे 2 धावेचा. सिद्धेश सावंत यांच्याकडून एक पारितोषिक आलं 101 रुपयाचं. एका षटकासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले ते खास करून स्वप्नीलसाठी. टोटल पारितोषिक जवळजवळ 701 रुपयासाठी आहे. षटकार अतो इथे मात्र स्वप्नील परबसाठी. नेक्स्ट बॉल. ओ हो हो उंच तर गेलाय आणि लांब सुद्धा गेलाय. व्हॉट अ शॉट.
षटकाराने धावसंख्या उंचवटी घेते धावून 20-40. 40 धावा धावफलकावर आणि आता पारदर्शकता मात्र डबल झाले स्वप्नील परबसाठी. ओ मिस टाइम. अजून एक षटकार मारण्याच्या नादामध्ये बाद. फलंदाज बाद स्वप्नील परब काठी दबावली. स्ट्रायकिंग एंडला अतुल कांदळगावकर. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु 2 धावाचा प्रयत्न आणि 2 धावा इथे होणार का बघायचं. पूर्ण 2 धावा पूर्ण होत आहेत. लक्ष असेल मातोश्री इलेव्हन या संघासमोर आणि यानंतरचा प्रेक्षणीय सामना मॅरिड वर्सेस अनमॅरिड. नाणेफेकीसाठी मॅरिड आणि अनमॅरिड या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी व्यासपीठावर यायचंय. सामना करेल मातोश्री इलेव्हनचा कर्णधार निखिल महेंद्रकर आणि त्याच्या बरोबरीस आलाय यश बांदेकर. स्ट्राइक एंडला येतो निखिल महेंद्रकर. पहिले षटक टाकतो मयंक खांदारे आणि उंच टोलावलेला आणि झेल सुटलेली आहे आणि एक धाव.
एक धाव. तेवीस चेंडू 42 धावा मातोश्री 11 या संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि 2 धावा घोषित. धावसंख्या झाली ती बिनबाद 3 धावा. अक्षय नेरुरकर कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं. निर्धाव चेंडू मयंक खंदारे षटकामध्ये टाकतोय आणि उंच डोला आणि ओजस पाटील यांनी चांगला असा झेल पकडला. तो यश बांदेकरांचा गडी आणि एक चोटी धावगाने दियाश येते ते महेश तळेकर. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती एक गडी बाद 4 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. षटक टाकतो तो मयंक खांदारे. आणि कुलदीप पवारने चांगला झेल घेतलाय. मातोश्री 11 या संघाचा दुसरा हा सामना दोन्ही संघांना जिंक सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकण्यासाठी षटक संपत. षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 4. 2 गडी बाद 4 धावा. फलंदाज मैदानात उतरतो तो प्रसाद मुनगेकर.
स्ट्राईक एंड महेश, नॉन स्ट्राईक एंड प्रसाद. पहिल्या षटकाकडे धावाचा ज्या अंकित झाले धावफलकावर त्या माफक आहेत, फक्त 4. या षटकात गोलंदाज येतो तो गोलंदाजी मार्ग शंभू. शंभूचं वैयक्तिक पहिले षटक आहे. अठरा चेंडू 39 धावांची गरज आहे. हो, चांगला चेंडू, स्लोअर वन चेंडू आणि फलंदाज बाद. स्टंपिंग. अजूनही धक्का मैदानावर. गणेश गल्ली योद्धा या संघाने आणि एखाद्या योद्ध्याप्रमाणे हा संघ लढला. जबरदस्त बॅटिंग आपण कुलदीपची बघितली. शेवटच्या टप्प्यात सुद्धा चांगली फलंदाजी आपण बघितली या संघाची. आणि या संघाने धावा कुठल्या मैदानावर त्या 42 धावा केल्या आणि 43 धावसंख्येचं लक्ष ठेवलं आहे ते मातोश्री इलेव्हन या संघासमोर. मातोश्री इलेव्हन संघ पॉईंट टेबलमध्ये निश्चितच खूप चांगला आहे. एकूण 4 पॉईंट त्यांच्या अकाउंटमध्ये आहेत. पण फक्त 2 पॉईंटवर आतापर्यंत आपण पाहतोय तो म्हणजेच गणेश गल्ली योद्धाज 3 सामन्यामध्ये. आणि तो संघ इथे मात्र कमबॅक करतोय. गोलंदाजी मार्ग शंभू मयांक. खूप मोठी जबाबदारी मात्र खांद्यावर या स्पर्धेची सुद्धा. राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ लेन, इन स्विंग आणि इथे मात्र छोट्या स्वरूपाची एक धाव. एक धाव मिळते या चेंडूवर. पंचक बघायचं काय सिग्नल करतात. 2 धाव. लवकर निर्णय घ्यायचा आहे. येस, 2 धावा. फ्लेक्सला चेंडू ब्रश होतोय. 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. एकूण 6 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू शंभूचा. राऊंड विकेट पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवर. ओव्हरपिच डिलिव्हरी होती. अप्रतिम प्रयत्न फिल्डिंगच्या माध्यमातून फॉलो थ्रू मध्ये. पण एक धाव काय रोखू शकत नाही. एक धाव तिथे कंप्लीट होते. यशने का उघडलंय 2 धावा त्याच्या वैयक्तिक आपण पाहतोय. 2 धावांनी खातं उघडलं होतं. वैयक्तिक त्याची धावसंख्या 3. संघाची धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. धावफलक एकूण अंकित झाल्या त्या 7 धावा. दोन धावेचा फटका. चांगला शॉट प्रसाद मुणगेकर कडून. धावसंख्या 9. टू गो. 2 चेंडू अजूनही शिल्लक. अजूनही धावसंख्या सिंगल डिजिटमध्ये. 9 धावा धावफलकावर. लक्ष येते 43 धाव्यांचं. हो, चांगला चेंडू. अजून एक इन स्विंग आणि क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होतोय. प्रसाद मुणगेकर बॅक टू द पवेलियन.
11 कपिल देव निखळने केलेली खेळी 132 चेंडू 175 धावा आणि त्या खेळीची आठवण करून देतो यश परब. सामन्यामध्ये अजूनही आम्ही जिवंत आहोत. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम यश परब. जबरदस्त फटकेबाजी. सुपर बॅटिंग. चेंडू उंच तर गेलाय पण बघायचं आहे मिळतील त्या या चेंडूवर 2 धावा. धावा एकूण अंकित झाले. धावफलक मला सांगता आमचे गुणसंख्यक लेखक 27 धावा. लक्ष येते 43 धाव्यांचं. 27 धावा अंकित झाले धावफलकावर. अजून एक चांगला फटका आणि मिळतील बघायचं या चेंडूवर किती धावा. पण कन्फर्म करतात 2 धावा. किती झाले एकूण धावा 29 29. 6 चेंडू आणि 14 धावा. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय यश परबच्या बॅटमधून. सुपर बॅटिंग. 2 उत्तुंग षटकार ठोकत असताना अजूनही आम्ही जिवंत आहोत हे दाखवून दिलंय मातोश्री लेवन या संघाने. सुपर बॅटिंग. आता मात्र समीकरण उरले 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि गरज आहे ती 14 धावेंची. 6 चेंडू 14. प्लीज एकच खेळाडू फक्त जाऊन डिस्कशन करू शकतो. बाकी कोणी जाऊ नये समजावण्यासाठी. 6 बॉल अँड 14 टू विन. सामना सुरू करावा ताबडतोब. पुढचा उपांत्य फेरीचा असणार याची मात्र नोंद घ्या आपण. पहिल्या उपांत्य फेरीचा सामना इथे मात्र लगेच सुरू होईल.
रँक 1 आणि रँक 4 मध्ये सामना लगेच सुरू होईल. रँकिंगला निश्चितच आपण बघतोय तो म्हणजेच देवश्री फायटर हा संघ आहे. 8 पॉईंटची कमाई या संघाने केली 4 सामन्यांमध्ये. पण या सामन्यावर खूप काही निर्भर आहे या सामन्याच्या रिझल्टवर. बॉटम हँड एकदा कंप्लीट करून त्याने यश परबला स्ट्राईक रोटेट केलंय. ज्या खेळाडूकडे जबरदस्त पॉवर आहे, ताकद आहे. पाच चेंडूचा खेळ शिल्लक, 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज मग अनल. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. शॉर्ट ऑफ लेंथ होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिळेल ते फक्त एकच धाव. यश परबच्या रेंज मधला चेंडू, एलिव्हेशन मिळालं नाही, आउटसाइड एज. समीकरण उरले 4 चेंडू 12 धावांची गरज आहे. यश परबला मात्र निश्चितच 2 षटकारच ठोकायचे आहेत. 4 चेंडू 12 धावा. सामना कुठल्या बाजूने झुकणार? अनल पुढचा चेंडू घेऊन. ओ दबाव दबाव, प्रेशर, लेग स्टिकच्या बाहेर, वाईट डिलिव्हरी. 11 अजूनही करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे ते 4. ज्याप्रमाणे यश परबने दाखवून दिले की अजूनही आम्ही सामना जिंकू शकतो, हे त्याने दाखवून दिले आपल्या संघाला. हो 2 धावा, 2 धावा मिळतील फक्त या चेंडूवर. 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. एक षटकार या सामन्याचं चित्र बदलू शकतो. येस, या सामन्यामध्ये खूप काही रहस्य दडलंय. जे 3 संघ वेटिंगवर आहेत, धीरज, गणेश 11 आणि त्याचबरोबर दर्पण, या संघाचं भवितव्य या सामन्यात लपलंय. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू, चांगलं कमबॅक. हा चेंडू पूर्णपणे मिस केलाय. विद्युत प्रकाश झोतामध्ये आयसाईट खूप चांगली असावी लागते, कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. आणि अशा मुवमेंटला कॉन्सन्ट्रेशन थोडंसं बिघडतंय. 2 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची गरज. बघायचं सामना कशा प्रकारे कलाटी देणार स्ट्रायकिंग एंडला यश परब. ओ इथे मात्र सामना आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. यश परबने खांद्यावर जबाबदारी घेतली निश्चित होती, पण आता मात्र फक्त फॉर्मॅलिटी. 1 बॉल टू गो अँड 9 टू विन. 1 बॉल टू गो अँड 9 टू विन. ओ द विकेट. आणि हा सुद्धा डॉट, हा सुद्धा जवळजवळ डॉट डिलिव्हरी. 8 धावेने सामना जिंकलाय तो गणेश गल्ली योद्धाज या संघाने.
कॅश प्राईज. त्याने एक षटकार जो ठोकला, जवळजवळ 701 रुपयाचं पारितोषिक आहे ते स्वप्नील परबसाठी. अभिनंदन स्वप्नील. सामनावीरचा सुद्धा पुरस्कार दिला जाणार आहे, तो म्हणजेच शंभूला. एक षटक 6 धावा 3 गडी बाद केले त्याने गोलंदाजीमध्ये आणि शंभू ठरला मॅन ऑफ द मॅच. ब्युटिफुल सॅक, खूप सुंदर सॅक पाहायला मिळते ती म्हणजेच सामनावीरच्या पुरस्कारासाठी एक टी शर्ट सुद्धा आहे. लॉट्स ऑफ प्राइजेस फॉर इन द गणेश गल्ली बिग बॅश. अभिनंदन. शंभू अभिनंदन. टॅग पाहायला मिळते. थोडंसं थांबवतो बघा.